तर बीडचे खासदार बजरंग सोनवणेंचा अजित पवारांना फोन गेलेला आहे। राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकर यांनी ही माहिती दिली। अत्यंत महत्त्वाची बातमी आपण बघतोय। आज पार्टी ऑफिसला बसलेले आहेत। युगेंद्र पवार यांचं लॉन्चिंग स्वतः शरद पवार करतायत। अजित पवारांचे ते विरोध असलेले ते दावेदार विधानसभेचा दावा सांगितला होता। दादांच्या विरोधातला दावेदार तर मी काय कोणी आहे असं समजू शकत नाही। शेवटी आदरणीय पवार साहेबांजवळ कोणी विनंती घेऊन गेलं असेल तर पवार साहेब सुद्धा या देशातले मोठे राजकारणी आहेत। कोणाला किती माप द्यायचं हे त्यांना चांगल्या पद्धतीने माहीत आहे। त्याच्यामुळे अजितदादाच्या विरोधात कोणी शड्डू ठोकण्याचा प्रयत्न केला तर मला असं वाटते तोच स्वतः तोंडावर समोरचा व्यक्ती पडेल आणि आपली नामुष्की स्वतःवर ओढून घेईल। सर परत एकदा सांगा, बजरंग सोनवणे तुम्ही ट्विट केलंय की ते संपर्कामध्ये आहेत, यामध्ये किती तथ्य आहे? तथ्य जर नसेल, तथ्य आहे म्हणूनच बोलतोय। आम्ही सर्व त्या घटनेचे साक्षीदार आहोत आणि जर असं असेल तर ठीक आहे ना, दादा जनतेची कामं करणारी आहेत। तिकडे जरी असेल फोन आला तरी दादा उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री म्हणून काम करतात, पण त्याला दुसराही अँगल असावा असा याबद्दल माझ्या मनात शंका आहे। सोनवणे वारंवार म्हणतात की ते शरद पवार यांचे अगदी घनिष्ठ संबंध आहेत, कार्यकर्ते आहेत, कट्टर कार्यकर्ते, आणि बीड जिल्हा जो आहे तो एनसीपी शरद पवार यांच्या विचारांचा जिल्हा आहे। त्यांच्या सगळ्या गोष्टी मान्य करू, पण नेते असे राजकारणी आणि कलाकार असतात काही काही की त्यांच्या पोटात एक आणि ओठात एक आणि पोटात दुसरं असतं। आता ते ओठावर ते बोललेत, पोटातलं काय ते लवकर बाहेर येणार। मात्र एक शेवटचा प्रश्न, बीडच्याच प्रचार सभेमध्ये स्वतः अजित पवारांनी धनंजय मुंडे यांना झापले होते की काही गोष्टीची व्यसन आपल्या हातात ठेवावी लागते। मी धनंजयला सांगितलं होतं की त्याच्या साखर कारखान्याचं काम करू नको, आणि आता तुम्हीच म्हणता परत त्यांचा हे कोणी बोललं असं? अजित पवार बोलले होते। मी तसं ऐकलेलं नाही। मी तुम्हाला एवढंच सांगतो की आज सकाळी देवगिरीवर जी घडामोड घडली ती घडामोड मी तुमच्या समोर मांडली। नाही, पण बजरंग अप्पा तुमच्या पक्षामध्ये येतील असं तुमचा दावा आहे की असं वाटतं तुम्हाला किती येतील? तुम्ही थांबा ना, अभी आगे आगे देखो ना क्या होता है। सोनवणेंनी काल सांगितलं की मोठ्या प्रमाणात आम्ही विधानसभेमध्ये आमदार निवडून आणू, असं त्यांनी काल दावा देखील केला। प्रत्येक आपापला दावा करत असतो, प्रत्येकाला वाटतं की आपल्या जागा निवडून आल्या पाहिजे, त्याच्यामध्ये काही गैर नाही। पण त्यांना विचारा आज सकाळी फोन कशासाठी केला होता, विचारा। किती वेळ फोनवर साधारण चर्चा झाली? ही 10 ते 12 मिनिटं साधारण चर्चा झाली। तर बजरंग